डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर शहरामध्ये होळीचा सण चौका साजरा झाला। चावडी चौकामध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीने गेली 100 वर्षांपासून होळी साजरी केली जाते। होळीची विधिवत पूजा करून होळी पेटवली जाते। त्यानंतर होळीची आरती केली जाते। माहेश्वरी समाजातील अनेक जण एकत्र येऊन या ठिकाणी पूजा करतात। त्याचबरोबर बाजारपेठेत देखील होळी गेली अनेक वर्षांपासून साजरी होते। इथे अनेक जण पूजेसाठी बसले होते। यावेळी प्रकाश कलंत्री, राणी प्रसाद मुंदडा यांनी होळीच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या। प्रत्येक ठिकाणी आज गल्ली गल्लीत होळीची ही पूजा केली जाते। होळी म्हणजे वाईट ज्या प्रवृत्ती असतात त्यांचा विनाश आणि एक चांगली परत सुरुवात। आपण त्यानंतर येणारी पाडवा असते, गुढी पाडवा आहे की आपण सण साजरा करतो। त्यानंतर धुलिवंदन आहे, रंगपंचमी आहे, एक चांगली सुरुवात, वाईट प्रवृत्तींचा नाश आणि एक चांगली सुरुवात म्हणजे होळी। तर आज या होळीच्या निमित्ताने सर्व व्यापारी बंधूंना मी आणि सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। वर्षापासून कटारिया क्लब सेंटर, जुने कटारिया क्लब सेंटर इथे या परिसरातील साधारणतः 40 ते 45 कुटुंबाची होळी इथं होत असते। 100 वर्षाच्या या होळीला अतिशय महत्वाचा इतिहास आहे। सर्वात जुनी बाजारपेठ आहेत। त्यावेळेस बाजारपेठ म्हणजे संगमनेरची शान होती, आजही शान आहे, भविष्यात भी शान राहणार आहेत। बाजारपेठेमधील सर्व व्यापारी एकत्र येऊन ही होळी केली। या होळीचं निमित्ताचं एकच विषय आहे, या निमित्ताने हे सगळे 40-50 कुटुंब एकत्र येतात आणि कटारिया परिवार गेल्या 100 वर्षापासून 3-4 पिढ्यापासून या होळीचं सगळं आयोजन नियोजन करतात। गेल्या 5-6 वर्षापासून प्रकाश भाऊ कटारिया आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अजून मोठ्या प्रमाणात हा होळीचा उत्सव साजरा करतात। अशा या होळीला या सर्व व्यापार पेठेतून आणि बाजारपेठेतून सर्व लोकांच्या वतीने संगमनेर शहरातील सर्व व्यापारी वर्गांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू संस्कृती मधला होळी हा उत्सव, हिंदू संस्कृती मधला होळी हा उत्सव जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे। कारण की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारचे या संसारामध्ये अनेक प्रकारचे खोटं बोलणं, शत्रुत्व करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दुष्ट काम बी होऊ शकतं। तर या कामाला तिलांजली द्यावी, या कामासाठी तिलांजली देण्यासाठी हा उत्सव। खराब कामं तिलांजली द्या, नवीन कामं, चांगली कामं सुरुवात, चांगल्या जीवनाची सुरुवात करा, यासाठी हा सण आहे। आणि हिंदू संस्कृतीमधला जसा दिवाळी सण आहे तसा होळी सण आहे। आणि राजस्थानमध्ये होळीचा सण जवळजवळ 8 दिवस, सारखा 8 दिवस चालवला जातो आणि होळीचे गीत गायले जातात, होळीचा आनंद घेतला जातो। वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन असतं। ते आमच्यामध्ये दुंड पण करतात, माहेश्वरी समाजामध्ये दुंड पण करतात। आमच्या जवळजवळ हे माहेश्वरीच आहे त्या। तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पनातून हा उत्सव साजरा केला जातो। त्याच्यामुळं सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। महेश ज्येष्ठ नागरिक संघ आणि संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक महासंघ या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, होळीच्या शुभेच्छा देतो। 100 वर्षापासून कटारिया परिवार ही होळीचं आयोजन करत आहे आणि याला सर्व व्यापारी, बाजारपेठेतील सर्व व्यापारी चांगलं सहकार्य देत आहेत आणि सर्व समावेशक उत्साहाने सहभागी होतात। होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मनुष्यानं आपल्या मनातील वाईट विचारांचं होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावं, हे होळी या सणाचं प्रतीक आहे। त्यातून आपलं मन निर्मळ व्हावं अशी अपेक्षा असते। हा होळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।